राम राम मंडळी, कशा आहेत समदे? मजेत ना? असंच मजेत राहा. मुक्काम पोस्ट वैतागवाडी हसवतीये ना तुम्हाला? अरा थांबा थांबा, हे या गावच्या सरपंचाचं लाडानी येडं झालेलं पोरग. याला नुसता गाड्यांचा नाद, बाप काय गाडी देत नाही आणि ह्याचा काय नाद सुटत नाही. नुसती आपली शायनिंग हाणत हिडत हिथून तिथून. अव याचं नाव मिथून. आलो बाबा एकदाच वैतागवाडीला. आता दाजीच्या घरी आहे. वैतागवाडीत नवीनच पाहुणा दिसतोय ह्यो. अरे देवा, ह्यो तर सख्याच्या अवघड जागेचं दुखणं. अव म्हणजे म्यावना, नवशा नाव आहे ह्याचं. नवसानी झालाय ना म्हणून ठेवलंय. लाडावलेला आहे, पण आता ह्यो काय गोंधळ घालतोय ती बघूयाच आता. चला तर मग. ए कोण रे तू? तुला काय करायचंय? मी इथून तिथून, फक्त मिथून. इथून तिथून आला का मग तू? गपचूप नाव सांगतो का? मी नावसाचं नावश. मी गाडीचा हाऊस्या. कुठं आलाय तू? दाजीकडे आलोय. येतो का? बसतो का गाडीवर? सोडतो तुला तुझ्या दाजीकड. हो माग. भ्रुम भ्रुम. कोण होत रे? ही जोडी तर तुम्हा समद्यांनाच माहित आहे. काशी आणि सख्या या वैतागवाडीला वैताग देत्यात. यांचा लय मोठा हातभार आहे बघा याच्यात. अहो यांच्याबद्दल सांगायचं तेवढं कमीच आहे. काशी नुसती भांडकुदळ, पण असं समजू नका की प्रेमळ पण आहे बर का. हा, पण हिच्या वाट कुणी जात नाही. काय करणार, आपला सख्या हाय बी तसा भोळा हाय, पण बायकोवर लय जीव आहे त्याचा. पण नुसते गावात याचे कुटाने आणि निस्ता राहिला बायको. अशी या गावातली समद्यात गोड आणि फेमस जोडी काशी आणि सख्या. अहो खेळतोय मोबाईल. काय झालं ते तेवढं? गावाला जाऊन आले, सगळे पैसे खर्च करून आले. आता होते पैसे म्हणून केले खर्च, त्यात काय एवढं? हा, आणि आता बसा बोंबलत भिका मागत. हाय का घरात राशन? काय झालं राशनला? काहीतरी हाय का घरात? लक्ष कुठं असतं तुमचं? कुठं असतं लक्ष? अगं लक्ष एवढं भरून दिलं तर काय झालं? तू कोणी वापरलं काय ते? नाही, गावाला वाटलं मी. अगं तसं नाही, आपण पण कमीच खातोय की आता. अहो काहीच नाही घरात. तुम्ही ना त्या मालकाकडनं जाऊन पैसे घेऊन या. अगं त्यो पैसे द्याय नाही, माझा पगार करा नाही म्हणून तर झालं एवढं. चांगले, मग उपास करा आता चांगले कडक. उपास करा आता, उपास होतील का? बरं ते सोड, आपलं लिंबू सरबत तरी कर. हा, तुमच्या बापानेच पाठवून दिलेत गावाकडनं लिंब. पोती भर लिंबू सरबत करते. आता लिंबू सरबताला लिंबू नाहीत का? काहीच नाही म्हणते मी घरात. आता मागच्या बाजारातून आणले होते, कुठे गेले ते लिंबू? डोक्यावर पडलाय हा माणूस. दिवसांदिवस फार बधीर झालाय. कसं वाहणार आहे माझं देव जाणे. लिंबू सरबत करा नाही रावी. काय नाही, मी जाऊन झोपते. तुम्ही मरा उपाशी. मला लय वैताग. बसा ते मोबाईल मध्ये डोकं घालून. जा. हा, तसेच पडून राहा. हा, ते तिकट. काय लिंबू सरबत प्यावा म्हणलं ते नाही नशिबात. बाबू चिंचा, आता माय मजा आहे बाबा. अयो कैऱ्या पण आल्यात. आता झाड मोकळं. दाजी बसलेत मोबाईल खेळत. ओ दाजी, आले ना मी. हायला, अरे ह्यो तर आपला मेव ना. अरे मी बायकोचा भाऊ. कसला आलाय का गॉगल बिगल टाकून? एवढी मोठी बॅग आता आला गाडी आपल्या बोकांडी. ह्यो काय आता हालत नाही महिन्यावर. घ्या दाजी. दाजी फाटली. फाटली का? झाला खर्च. उतरा उतरा. माझा लाडाचा नवसा आला की माझा भाऊ खाली घे. आत्ताच आला.
गेला खाली गेला खाली गे. अगं बया लेकरू नाताना दमून आले. चल पहिलं सरबत घेतो आणि कप कशी बॅग फेकली. आणि सरबत तर मग अशी म्हणजे लिंबन नाही. आम्ही नव्हतो का उन्हातून आलो. हा तुम्हाला काय बोंबलत हिताच बसलेत. माझा भाऊ किती लांबून आला या. लय नवसाचं आहे. बिचारा. हाय ना? आता तुमचीच लाडका. जाऊ दे बाया तुम्ही ना काय ना काय गोंधळच घालता. बोला. चला दाजी. चला 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 चला. बहीण आणि भाऊ बस. बसा. बर आहे का दाजी? आता बरंच चाललं त्याच्या अगोदर. आता आलाय ना तुम्ही अजून बरं चालेल आमचं. मग सुट्ट्या लागल्या वाटतं. आता तर सुट्ट्या आहे दाजी. आता मग माझ्या सुट्ट्या इथंच घालवणार. हिथच घालवणार. घालवा. तुमचं गाव काय जवळ काय? ताईला नाव सांगू का? नको बाबा ताईला कशाला सांगायचं लगेच. लाडाचं आहे ना. मी लाडाने बोलला. लाडाने बोलला. लाडाचे दाजी. सोड काय केलं की ताईला नाव आमचं बरं गाला वाटतो. नीट बसा नीट बसा. ताईलाच नाव सांगतो. नको सांगू बाबा नको सांगू. ही काय झालं इथं? फाटली फाटली. अरे ही कशी आहे ना. आली आली प्यायचं. नशीब आहे बुवा आमचं सरबत भेटला आम्हाला. तुम्ही तर दुष्काळलेलेच आहेत निवळ. माझ्या भावासाठी केलाय. दर पी. कसं हळू हळू हळू. देऊ का अजून देऊ? पी पी. तर मला नको हे दे. अहो पिऊ द्या. लेकरू उन्हातून आले. पिऊ द्या. दर यात आहे गोड बर. प्या. झालं ना चांगलं झालं. हा लांबून आले सरबत प्यायला. नजर लावू नका माझ्या भावाला. नाही लावत. पोटबीट दुखायचं माझ्या भावाचं. पी बाबा. पावसाने झालेला आहे एक तर. नवसाच आहे. अजून एक पातेलं बनवू. पॅट तेवढी शिवून आणा माझ्या भावाची. आणतो ना. हा आणि संध्याकाळच्या काय बनवायचं? हा जेवायला काय बनवायचं दाजी? तुम्ही खाताल ते सांगा ताईला. दाजी काय करणार आहेत तवा? चिकन करते. चिकन तुझ्यासाठी चांगलं. चिकन. एक कोंबडी कापायची का 2? 3. ठीक आहे. बया चालते. पी सरबत. हाय आता आमचं वाटलं. हा काय बोलायचं नाही जास्त. माझा भाऊ आहे. हळूहळू पी. ठसका लागल. झालं पोट भरलं का? अजून बनवू? बनवा. 2-4 पातेली बनवा. बस दाजी 2-4 पातेल्याने काय होतंय? 5-6 पातेलं पाहिजे. बया किती ताण लागली माझ्या भावाला. लय ताण लागलेली गड्या. तुम्ही बसा तर बसा. परत सरबत बनवते. बसा. मला तेवढंच काम नाही. तुम्ही बसा सरबत खेळत. मी चाललो. दाजी थांबा की. थांबतो बाबा. दाजीला काय कौतुक आहे मेवण्याचं. कुचकटल्यालं. आता जेवणाची सोय करावी लागेल रात्रीची. जा पटकन घेऊन या. सरबत एवढं पितय खाईल किती? खायचं काढता माझ्या भावाचं. तू काय म्हणाव घेऊ नको बघ. तुझं दाजी असंच आहेत. हा तू आराम कर जरा. जा आराम कर. भूक तर लागली. मी पडतो जरा चिकन पर्यंत. दाजी उठ. कसे आगले जड वाटतंय काय? उठा की दाजी. सकाळ झाली की दाजी. अरे झाली सकाळ. तू उठतो आगाऊन उठतर माझ्या.
कसली उठवायची पद्धत ना उठतो तू झोपलाच नाही घरात भर मी झोपलो होतो मग असंच झोपतो मी आलाय मला उठवायला चल चला आईला कुठून बियादा आली काय माहिती सकाळी सकाळी दाजी मला पण द्या ना आला का आता इथं पण झोपलो तो सुखानी तिथं आला मला उठवायला धर नीट घाट वाचतोय दाजी कुठे ठोको कुठं ठोकू ठोक ए आतला ठोका इथं जागा का ठोक तिकडे दुसरीकडे शरीर नको नको केले आता मी जरा जाऊन येतो तिकडे नको येऊ माझ्या मागा मागा कुत्र्यासारखा काय हा नाही येत कुठून बियादा आली काय दाजी जरा येड आहेत का मी पण जातो आता माग माग चला कळ आली एवढा बसला तर माझ्या पोटावर झोपलो तर चांगलं सकाळी सकाळी आला उठवाय तो नवसाचा नवशा आता निदान सुखाने तरी जाऊन येतो पोट खाली करून येतो एक एक हुकला दोन दोन अरे काय चाललंय काय हुकला तीन तीन अरे पाणी सांडलं बस सांडलं पाणी अरे पाणी सांडलं आता मी काय छेनी धुवू कोण रे हो अरे हो मी आऊ ना बसू द्या दाजीला बोंबलत अरे ह्यानी तर नको नको केलं आता कसं काय व्हायचं माझं तगवाडी भारी भारी लय भारी अरे भारी भारी लय भारी माझी वय तगवाडी भारी भारी लय भारी माझी वय तगवाडी अरे भारी भारी लय भारी माझी वय तगवाडी अरे भारी भारी लय भारी माझी वय तगवाडी